पंतप्रधान मोदींचं हे भाषण, त्यांनी साधलेलं या भाषणाचं टायमिंग, या सगळ्याचे अर्थ कसे लावायचे? सरळ आहे की अतिशय महत्त्वाच्या निवडणुकांना सामोरं जाताना भारतीय जनता पक्षानं हे विशेष अधिवेशन बोलावलं. त्याच्यामध्ये हार पत्करावी लागली तरी त्यातनं काही फायदे असू शकतात अशी भारतीय जनता पक्षाची रणनीती असू शकते. पंतप्रधान आज ज्या प्रकारे बोलले त्यांना अर्थातच या गोष्टीचा राजकीय लाभ घ्यायचा होता. असं पंतप्रधानांनी करावं का? देशासमोर युद्धाची जी संकट आहेत त्याचा काही उल्लेख करावा का वगैरे हे विषय निर्विवादपणे असू शकतील. पण काँग्रेसनी महिलांना आपल्या बरोबर घेण्याचा एक अतिशय महत्वाचा मौका हातातून गमावलाय असं देखील म्हणावं लागेल. मुळात नम्रता, मला माहित नाही की या विधेयकामुळे महिला या पूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्या बाजूला जाऊन काँग्रेसला विरोध करतील का, आपल्याला जनमानस जाणून घ्यायला वेळ लागेल. पण काँग्रेसनी नरेटिव्ह देण्यामध्ये पुन्हा एकदा मोठी चूक केलेली दिसलीये. खरं तर दक्षिणातल्या राज्यांवर अन्याय होतोय, सीमांकन होत नाहीये वगैरे हे सगळे मुद्दे गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणातून दूर झाले होते. अशा वेळेला काँग्रेसनी जो काय राजकीय प्रचार भारतीय जनता पक्षाने करायचा प्रयत्न केला त्या ट्रॅक मध्ये अडकून तसंच राजकीय उत्तर दिलंय की काय असं आज वाटतंय. आणि महिलांचं ध्रुवीकरण करायचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष उत्तमरित्या करताय. एनडीए त्यांच्या बरोबर आहे. आपण शिंदेचं आता ऐकलं. महिला त्याला प्रतिसाद देतील का हे बघावं लागेल. 1% महिलांचं मतदान वाढल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या जागा वाढल्या हे सिद्ध झालं होतं 19 साली. आणि त्याच्या आधी त्या मिळत नव्हत्या म्हणून भारतीय जनता पक्षाला कुठेतरी माघार स्वीकारावी लागत होती असंही दिसत होतं. फक्त आता मुद्दा असा आहे की महिलांचे विषय किंवा महिलांना संधी देणं अशा प्रकारे राजकारणाचा जर विषय होत असेल तर ते अतिशय दुर्दैवी प्रकार आहे. महिलांनीही आता कुठेतरी सांगायला हवं की आम्हाला तुमच्या राजकारणात रस नाही, आम्हाला संधी हवी आहे. पण काँग्रेसनी एक मोठी चूक भारतीय जनता पक्षाच्या ट्रॅक मध्ये येऊन केलेली आहे असं सध्या तरी म्हणावं लागेल. अशी स्थिती आहे. त्याचा उपयोग होतोय का भाजपला याचं उत्तर मतदानातून मिळणार आहे. अगदी. मृणाल मॅम, धन्यवाद तुम्ही केलेल्या सगळ्या विश्लेषणाबद्दल. आणि